लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की काव्या आता कॅबने घरी निघालेली असते. कॅबचा ड्रायव्हर जो असतो तो त्याच्या बायकोसोबत फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की बबलूची मम्मी, अगं तू आज ऑफिस दिलेली नाहीये मला, त्यामुळे माझी गाडी दोनदा ठोकता ठोकता वाचली, असं रोमॅन्टिक तो त्याच्या बायकोसोबत बोलत असतो. हे ऐकल्यानंतर काव्याला त्रास होत असतो. काव्या इग्नोर करते, परंतु तो सतत त्यांचं रोमॅन्टिक संवाद सुरू असतो. काव्या म्हणते, "जरा शांत बसा, किती बडबड करताय? मला त्रास होतोय." त्यावरती तो म्हणतो, "तुम्ही कोण आहात? वकील आहात का?" ती म्हणते, "वकील तर नाही आहे, परंतु मी आय-एस आहे. झालेलं नाही आहे, पण होणार आहे. मी सध्या अभ्यास करते." तो कॅब ड्रायव्हर म्हणतो, "मग जेव्हा तुम्ही आय-एस व्हाल ना, तेव्हा मी ऐकतो." काव्या म्हणते, "मी तुमची कंप्लेंटच करेन." त्यावरती आता काव्या गाडीमधून उतरते, कारण फोनला रेंज नसते आणि कंप्लेंट करायला उतरते. इतक्यात कॅब ड्रायव्हर तिला घाबरून गाडी घेऊन तिथून पळून गेलेला असतो. आता काव्याला पार्थची आठवण येते, परंतु तिला वाटतं की पार्थला जर बोलवलं तर पार्थ म्हणेल, "इथे एस-टी, बस वगैरे आहेत ना, त्याने मी येते. मग तुम्हाला बुकेची काय गरज आहे? मी नाही येणार." असं तिला वाटतं आणि ती पार्थला फोनच नाही करत.